उपवासाची पौष्टिक अशी थाळी. वाव, किती छान झाले वडे. पोकळ अगदी मस्त झालेत, अगदी क्रिस्पी कुरकुरीत एकदम छान साबुदाणा वडा. आणि त्याच्यासोबत ही चटणी, हे बघा. वाव, नंबर 1. हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग आज आपण उपवासाचा साबुदाणा वडा करूया. हे बघा, साबुदाणे भिजवून घेतलेत, आलं किसून घेतलं आहे, 2 बॉईल बटाटे ते किसून घालते आता, आणि सैंधव मीठ घेतलं. आता याच्यात थोडेसे आपण जिरे पण टाकूया. थोडेसे जिरे पण टाकून घेतले, आणि तुम्ही खात असाल तर कोथिंबीर पण टाका. थोडी कोथिंबीर टाकणार आहे. आता बटाटा किसून घेते. हे सगळं एकत्र करून घेऊ आपण. आणि आता त्यासाठी माझं चटणी पण बनवायची आपल्याला. हे बघा, त्यासाठी ओलं नारळ घेतलं, थोडं आलं घेतलं, जिरे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या. आता मीठ टाकते आणि हे पण वाटून घेते. आता तेलात जिरे टाकले, आपण वरून फोडणी टाकून देऊ. आता कोथिंबीर खात असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल. चटणी तयार झाली आता आपली. हे बघा, आता बटाटा पण किसून घेतला आहे. आता त्यात हिरवी मिरची पण टाकून गेली. तर हे सगळं आपण एकत्र करून घेऊ आणि वडे तळू. मग आता आपले सगळे तयार झाले. आता थोडं शेंगदाणं कूट टाकून घेऊ आपण. आता एकत्र करून वडे एकत्र करून घेते. आता मी थोडी साखर पण घेऊया आपण. चटणीत पण मी थोडी साखर वाटली आहे. असं गोळा घ्यायचा, असे वडे करून घेऊया आपण. आता सगळे असे वडे करून ठेवते मी. आता सॉरी, तळून पण घेऊ लागेल आपण. सगळे वडे आपण असे तळून घेऊ. आता इकडे करून पण ठेवते. सगळे असे पटापट करून ठेवायचे आपण, म्हणजे तळायला सोपं जातं आपल्याला. किती छान फुगतायत बघा आपले वडे. कढईत जेवढे मावते तुमच्या तेवढे करायचं तुम्ही. मी हिरवी मिरची टाकली, कोणी लाल मिरची पण टाकतं. आता सगळे तळून घेते मी वडे. बघा किती छान झाले आपले वडे. आवाजावरून कळत असेल किती क्रिस्पी झाले बघा. एकदम क्रिस्पी, आतून मस्त पोकळ असतात हे.